नमस्कार, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी मिरची। तर इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे। मिरची स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली। तर चला आता आपण हिला कापून घेऊया। तर याचे 2 भाग करायचे आहे। जर तुम्हाला 2 भाग करायचे नसेल तर फक्त मध्ये कट लावून घेतला तरीही चालेल। तर आता याचं 2 भाग करून यामधल्या बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहे। तर आता हिचे आपण सगळे बिया काढून घेऊ। तर सगळ्या मिरच्यांच्या आपण बिया काढून घ्यायच्या आहे आणि ही मिरची अजिबात तिखट नसते, हिची एक स्वतःची चव असते। तर अशा पद्धतीने एका मिरचीचे 2 भाग करून मध्यभागी चिरून घ्यायची आणि बिया काढून आपण हे सगळ्या मिरच्या अशाच करून घेणार आहोत। जर तुम्हाला लांब मिरच्या नको असेल तर अशाच पद्धतीच्या बारीक मिरच्या पण मिळतात, त्या घेऊ शकता। खूप टेस्टी अशी ही तोंडी लावण्यासाठी रेसिपी बनते। तर बघू शकता सगळ्या मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि एका मिरचीचे 2 तुकडे करून घेतले। तर चला सुरुवात करूया। कढई गरम झाल्यावर यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरा घातला, पाव चमचा कलोंजी घातलेली आहे आणि अर्धा चमचा राई घालून घेतलेली आहे। आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, तडतडू द्यायचं आहे। तर कढईमधलं तेल तुम्हाला जास्त वाटत असेल पण कढई सपाट असल्यामुळे तेल जास्त वाटत आहे। तर तिन्ही वस्तू छानपैकी तडतडल्या आहे। आता यामध्ये आपण कापून घेतलेली मिरची घालून घेऊया। मिरची घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मीठ आपलं घालून झालेलं आहे। आता ह्या मिरच्या आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ आहे सगळ्या मिरचीला लागलं जाईल अशा पद्धतीने आता आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता छानपैकी मिरच्या ह्या मिक्स झालेल्या आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेऊया। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे, हे घरगुती दही आहे। यामध्ये भाजलेलं चण्याचं पीठ आहे, तर 1.5 चमचा चण्याचं पीठ घेतलंय, 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेला आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे गरम मसाला घ्यायचा। गरम मसाला घेतल्यानंतर हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर लाल तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, एकदम थोडी घेतली तरी चालेल। लाल मिरची न घेता काळी मिरी पावडर घेतली तरीही चालेल। त्यामध्ये सगळे मसाले एकजीव करून झालेले आहेत। तर बघू शकता आता हे आपण बाजूला ठेवूया आणि मिरचीवरचं झाकण काढून बघूया। तर बघू शकता एकदम छानपैकी आपली मिरची पण थोडीफार तळली गेलेली आहे। आता ही मिक्स करून घेऊया। तर मिरची आपली मिक्स करून झालेली आहे। आता जे आपण दह्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं। तर सगळं दही आपण इथे घालून घेतलेलं आहे। तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। तोंडी लावायला जर काही नसेल तर आपण ही झटपट मिरची बनवू शकतो, अवघ्या 5-1 मिनिटामध्ये बनते, याला जास्त वेळ लागत नाही। तर नक्की करून बघा। तर छानपैकी आपलं आता हे मिश्रण मिरचीमध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम या वेळेला मीडियम केलेली आहे। आता हे सगळी मिरचीला व्यवस्थित लागले गेलेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि एखाद्या मिनिटानंतर आपण हे परत झाकण काढून बघूया। तर बघू शकता हे मध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण खाली करपू नये म्हणून। तर बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण एकदम छान झालेला आहे। आता परत यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटांनी आपण हे झाकण पुन्हा काढूया। तर बघू शकता छानपैकी आपली मिरची तयार झालेली आहे। आता ही आपण परत खालीवर करून घेऊया। तर असं मी मध्ये 1 ते 2 वेळेस केलं होतं आणि सगळं मसाला सुकला गेलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी ही आपली मिरची तयार झालेली आहे। तर बघू शकता एकदम छानपैकी आपली मिरची तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे। तर एकदम कमी वेळेमध्ये होते। तर नक्की अशा पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा। तर बघू शकता एकदम छानपैकी शिजली पण गेलेली आहे आणि मसाला पण खूप छान झालेला आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
तर बघू शकता एकदम छानपैकी आपली तोंडी लावण्यासाठी झटपट अवघ्या 5 मिनिटामध्ये मिरची तयार झालेली आहे, दहीवाली मिरची। तर नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपली झटपट दही मिरची तयार आहे।